मी म्हणजे जसं काल पण सांगितलं आणि सकाळी पण सांगितलं की मी हा महिनाभर सुट्टी घेणार नाहीये. तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते. आल्याच्या नंतर पाणी, भांडी, लादी पुसणं, कपडे भिजत घातले, अजून कपडे पण धुवायचे. पण मी तुला जेवायला देणार नाहीये. घरी जायचं आणि पंचपक्वान्न खायची. नाही. वेलकम टू माय चॅनल. ओव्हर ऍक्टिंग. तुम्हाला जर 1 करोड रुपये भेटले तर तुम्ही काय कराल? 1 करोड भेटले ना जर, म्हणजे मला भेटणार आहे. अजून त्याला लई टाइम आहे. पवईमध्ये 1 करोड मध्ये तू 3-4 फ्लॅट घेणार आहे. पवईमध्ये अरे हाय सॉरी. नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्री आहे ना, म्हणजे मी खूप उशिरा झोपले आणि सकाळी आहे ना लाईट भरपूर वेळा गेली, त्याच्यामुळे ना माझी झोप अजिबात झालेली नाही आहे. पण जायचं आहे कामाला. जसं मी काल म्हटलं होतं की महिनाभर अजिबात सुट्टी घेणार नाही आहे. मी पूर्ण महिना काम करणार आहे. सॅटर्डे संडे कुठलाही दिवस असू दे, सॅटर्डे संडे तर ऑफकोर्स काम करावंच लागतं. तर आता मी चाललेली आहे कामाला आणि थोडीशी रेडी झाली आहे. आणि नॉर्मली आता ऊन आहे ना, तर जास्त मेकअप पण करायची इच्छा होत नाही, कारण एवढा घाम येतो की मेकअप असा खाली असा पूर्ण सरकत येतो. पण माझं कामच असं आहे की थोडासा मेकअप करावाच लागतो, कारण थोडंसं डिसेंट राहावं लागतं, थोडं ग्रूम राहावं लागतं. तर असो, आता मी चाललेली आहे कामाला. माझ्या आहेत 2 बुकिंग्स आहेत, तर त्या करून मी घरी वेळ न घालवता आधी निघते आणि भेटूया आता संध्याकाळी. आणि हो, सांगायचं हे राहिलं की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी व्हिडिओ बनवणं काही वेळासाठी बंद केलं होतं, पण परत एकदा चालू केलेलं आहे आणि होप्स तुम्हाला हे आवडेल. सो आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. पाण्याची बॉटल घेऊन चालले आहे. बाहेरून पाणी घ्यावं लागतं, कारण कधी कधी क्लायंट्स आहेत ना, पाणीसुद्धा विचारत नाहीत. सो आपण आपलं घेऊन गेलेलं बरं. तर मी आलेली आहे कामावरून परत आणि दिवसभराच्या खूप जास्त मेहनतीनंतर परत एकदा तुमचं स्वागत आहे, ते सुद्धा माझ्या किचनमधून. तर झालेलं असं आहे ना, आजचा दिवस म्हणजे नेहमी ना असं होतं माझ्यासोबत की जसं मी ठरवते ना तसं होतच नाही. प्लॅन काहीतरी असतं आणि भलतंच काहीतरी होतं. ऑफकोर्स हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होत असेल, तुमच्या सुद्धा बाबतीत असं होतच असेल. मी आज ठरवलेलं ना की पनीरचा रोल खायचा होता मला, कारण आज मंगळवार आहे, नॉनव्हेज नाहीच खायचं. तर मी म्हटलेलं पनीरचा रोल बनवायचा. तर मस्त आज दिवसभर मस्त त्याचे वेगवेगळे टाईप्स बघितले, म्हणजे रोल्सचे काय काय टाईप्स बघता करू शकते मी, ते सगळं बघितलं, सगळं फायनली ठरवलं. आणि ममताला म्हटलं की तू ये, आपण मार्केटमध्ये जाऊया वगैरे किंवा काहीतरी घेऊन येऊया. पण नेमका आज माझ्या आईचा उपवास आहे आणि ती त्याचं जेवण बनवते, त्याच्यामुळे नाही मिळणार आहे जायला. आणि आता मला कंटाळा आलाय खाली जायचा, कारण मी खूप थकून आले. आल्याच्या नंतर पाणी, भांडी, लादी पुसणं, कपडे भिजत घातले, अजून कपडे पण धुवायचे. तर आता फायनली मी जेवण बनवायला घेते. तर आहे ना, रोज म्हणजे कामावरून आल्याच्या नंतर नेहमी आहे ना मला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की मी आज काय बनवू. पण मी माहितीये, मी एवढ्या गोष्टी बनवते ना वेगवेगळ्या, काही ना काय आणि बनवून खाते अगदी खूप. म्हणजे मला एकटीला जसं हॉटेलमध्ये जाऊन एकटं जेवायला आवडतं, तसं मला घरात एकटं काय काय बनवून खायला सुद्धा आवडतं. पण आता नेहमीप्रमाणे परत एकदा लाईट गेली आणि ही तिसऱ्यांदा लाईट गेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा स्टॉप करते. तर लाईट हिरोईन आली आहे परत. आता परत किती वेळा जाते काय माहिती. आता मगचपासून अर्ध्या तासामध्ये मला वाटतं 4-5 वेळा गेली असेल, काय करायलाच देत नाहीये. तर मी आहे ना आता जेवण बनवते पटापट, कारण खूप जास्त भूक लागली आणि मी आहे ना आता दही घेऊन आली फक्त इथून जवळच्या दुकानातून. तर आता 2 डबे दही आणले मी. आता याचं बघू, आता मी याचं कर्ड राईस बनवते, कारण तेच पटकन होईल. आणि ना हा सुरण आहे, याचं सुरणाचे काप बनवते. तर मी कर्ड राईस माझ्या स्टाईलने बनवणार आहे. आणि एक सुरणाचे काप आहेत ना, माझी आजी आणि मावशी, हे म्हणजे आईची आई आणि मावशी असे म्हणजे हे लोक ज्या पद्धतीने बनवायचे तसे बनवते, कारण मला खूप आवडतं. सुरणाचे काप, बटाट्याचे काप आणि वांग्याचे काप, केळीचे काप मला खूप जास्त आवडतात. तर चला आता बनवत आधी हे सगळं कट छाट करून. मला एवढी माती असते ना, मला कट करायलाच कंटाळा येतो, बाकी काय. खायला ना सुरण मला लय आवडतं, म्हणजे भाजी पण आवडते याची.
तर मला ना मी म्हणजे जसं काल पण सांगितलं आणि सकाळी पण सांगितलं की मी हा महिनाभर सुट्टी घेणार नाहीये. तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते. तर कारण हे आहे की माझा आहे ना 1 वर्ष आधी मोबाईल फुटला होता. ठीक आहे, आता मोबाईल फुटलेला तर मी मोबाईल मला घ्यायचा होता. कारण माझं पूर्णपणे काम आहे ना ते मोबाईलवरती आहे, म्हणजे मोबाईल बंद काम बंद. तर कारण बुकिंग्स वगैरे मोबाईलवरच येतात. आणि ना माझा मोबाईल फुटला तर मी 1 वर्ष मोबाईल घेतलाच नाही. कारण मला ना घेतला तर चांगला मोबाईल घ्यायचा होता. मी म्हटलं काही पण घ्यायचा, कारण गेल्या वेळेला ना मी विवो V29e घेतला होता. म्हणजे तो माझा मोबाईल आहे, एवढा फालतू मोबाईल मी अजूनपर्यंत कधी पाहिला नाही. एवढा घाणेरडा मोबाईल आणि त्याची प्राईसच्या मनाने तर एकदम बकवास मोबाईल. त्यापेक्षा ममताचा मोबाईल 14,000चा पण तो चांगलं काम करतो. तर मला ना असं करायचंच नव्हतं यावेळेला, कारण मला ते गेल्याला मी फसली अक्षरशः. तर मी म्हटलं की मोबाईल चांगला घ्यायचा. तर मला मोबाईल घेण्यासाठी थोडासा टाइम लागला, म्हणजे भरपूर टाइम गेला याच्यामध्ये. पण भरपूर टाइम घेतला. पण मी आता जो मोबाईल म्हणजे आता ज्याच्यामध्ये शूट करते तो आहे iPhone 17 Pro Max. तर हा मोबाईल कितीचा आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, खूप जास्त महाग मोबाईल आहे. तर याच्यामुळे खूप जास्त खर्च झाला आहे. तर मी म्हटलं की त्या खर्चाला थोडंसं रिकवर करायला ॲटलिस्ट मला थोडासा टाईम लागेल. तर म्हटलं महिना, आणि त्यात तो एक आहे आणि त्यात मी गावी जाऊन आले आत्ता. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला ट्रिप करायची आहेत, कारण पाऊस चालू होणार आहे. तर मग त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे पैसे जमा करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मला सकाळी उठायची थोडीशी सवय अशी जास्त म्हणजे लावून घ्यायची आहे. म्हणजे मी सकाळी उठते पण लय जीवावर आल्यासारखं, तर ती पण एक होईल. कारण मी सकाळपासून काम चालू करते आणि संध्याकाळी लवकर घरी येते आता. त्याच्यामुळे मी पूर्ण महिनाभर काम करणार आहे, म्हणून काल मस्त सुट्टी घेतली. तर बघूया आता देवाच्या स्वामींची इच्छा. तर मी याच्यामध्ये पाण्यामध्ये सुरण, मीठ आणि लिंबूचा रस टाकलाय. कोकमचा रस माझ्याकडे आता नाही आहे, संपलाय. गावाला मी गेले होते, खूप शोधला आगळ होता, पण खूप पातळ कन्सिस्टन्सी जी इथे पण मिळते. तर मी खूप ठिकाणी असं पण म्हटलं दुकानदारांना की तुम्ही माझ्याकडून जास्त पैसे घ्या पण मला घरगुती द्या. तर कोणाकडेच भेटला नाही. ममता आली. करते मी ते बघ. येऊन मला विचारते आता की काय सुरुवात केल्यात का. मी तिकडून एवढे सगळी कामं करून आले आणि मी फिरून आली. मी सकाळी उठली, थोडं म्हणजे झोपली सकाळी. त्याच्यानंतर मी कामावरती गेली. मग क्लायंटने मला उशी दिली, चादर दिली आणि AC लावून दिला आणि क्लायंट बोलली तू झोप. मग मी झोपली, माझी झोप झाली. मग मी उठून आली आणि आल्यापासून परत मी झोपूनच आहे. काय बनवतं. मी आता हे सुरणाचं काप बनवणार आहे. आणि हे दही कर्ड राईस बनवते आता. कर्ड राईस? गरीब लोक काय खाणार. तू काय काय बनवलं घरी? कर्ड राईस म्हणजे म्हणजे मुळं काय? बनवल्यात, बटाटा वाटाण्याची भाजी बनवली आहे, कोबीची भाजी बनवली आहे, भजी बनवली आहे, वरण बनवलं आहे, भात बनवलं आहे, बाबांची वेगळी डाळ बनवली आहे, त्यांची भाकऱ्या बनवल्या आहेत. आणि काय काय बनवायचं मी झोपून किती वेळा उठली असते सांग ना. झोपून मी दुपारी किती वेळ झोपलेली 3 ते 5 वाजेपर्यंत. आमच्या घराच्या बाहेर जी लोक राहतात ना ते पण सांगतात की ही किती वेळ झोपते ते. काही नाही, मागाशी मी गेलेली तर आमच्या शेजारच्याच बाई मला सांगत होती ते आजच मी पहिल्यांदा दुपारची झोप पहिल्यांदा ती झोपली नाही, ताई झोपत नाही अजिबात. दुपारची मी झोपतच नाही. आणि ना कोकमाचा रसच नाही ग. तिकडे आहे काय घरी? काढायचा ना कोकम, तुमच्याकडे आहे ना कोकम? कोकमच आहेत फक्त. हा, त्याचा रस काढायचा. कसा? कसा म्हणजे पाण्यात टाकायचं आणि त्याला मॅश करायचं. अरे त्याच्यातून तर रस काढतात. आज त्याच्यासाठी मी घरी जाऊ. नाही पण आहे का हो विचार? आहे आहे, 2 बॉटल आहेत. काय बोलते? कुठून आणलाय? कुठून म्हणजे गावावरून. कोणी दिला? कुणी म्हणजे तू आणला? विकत आणला. नाही बाबा, आमच्याकडे नाही. आता येऊन आली मम्मी. नाही, मागच्या वर्षी. कसं ना हे आता इथे भात शिजतोय. आता याला मी हळद, मसाला, मीठ, परत लिंबू लावणार कारण कोकमाचा रस नाही. वहिनींकडून आणू का जरासं मागून? अरे मी तुम्हाला सांगितलं तर करा ना. हा, नाहीतर घेऊन ये त्यांच्याकडे असेल तर. वहिनींकडून आणते. थांब थांब, स्टॉप. हा, तर मी इथे भात आणि ना मी केलेला आता आहे. वहिनींकडून आता मी वहिनींकडून आगळ मागून आणलंय. दे बघ. आणि वहिनी आहे ना बिचारा मला सगळं देतात माहिती आहे. खातेच कुठे? जरासं. नको, खाज येईल. थांब, भाजू दे त्याला. अरे पण ते उकडलंय ना. आपण तरी पण भाजू अरे दे मग. उकडल्यावर खाज नाहीये.
नीट मिक्स करा. वहिनी पण बोलल्या मला, आता त्या मी ताट घेऊन गेलेली ना तिकडे, तर त्या बोलल्या बरं झालं उकडून घेतलं, नाही तर ते डायरेक्ट फ्राय केलं तर कच्चं कच्चं लागत राहतं. आम्ही असंच खातो. मी पागल आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग पण माझ्या पकडू नकोस. घरात मी खूप सारं पंचपक्वान बनवून आली आहे, हम्म. पण ताईंच्या घरी जरी डाळ भात जरी असला तरी इथेच खाऊ वाटतं. कसं असतं ना, स्वतःचं खायला म्हणून खाऊच नाही वाटत. पण मी तुला जेवायला देणार नाहीये. घरी जायचं आणि पंचपक्वान्न खायची. नाही. ताई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला जर 1 करोड रुपये भेटले तर तुम्ही काय कराल? मला 1 करोड भेटले ना जर, म्हणजे मला भेटणार आहेत. अजून त्याला लई टाइम आहे. पण आता जर मला भेटले ना असे, तर मी ना घर नाही घेणार, मी ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करेन किंवा मग काहीतरी बिझनेस करेन. छोटा मोठा नाही, छोटा. मी सांगू, मला विचारा. तुला 1 करोड भेटले तर तू काय करायचं? गाडी घेईल, घर घेईल मुंबईमध्ये, म्हणजे 3-4 फ्लॅट घेईल. त्याच्यामध्ये मी चांगल्या ठिकाणी, आणि तिथं मी काय बोलतात त्याला, चांगल्या ठिकाणी म्हणजे तरी पण कुठल्या ठिकाणी? म्हणजे पवईमध्ये 1 करोड मध्ये तू 3-4 फ्लॅट घेणार आहे? पवईमध्ये अरे हा सॉरी 1 करोड मध्ये एक फ्लॅट जरी आला नाही होऊ शकत. 1-2 येऊ करोड शकतो मध्ये खूप आला तर छोटा वगैरे, पण शक्यतो चान्सेस कमीच आहेत बाबा. इकडे रेट झाले आता 1 CR गेलाय. एक काय, त्याच्यापेक्षा 1.5-2 गेले. ममता 1 करोड भेटले तर 3-4 फ्लॅट आणि गाडी कुठली? गाडी मी 4 व्हीलर घेईल. ती 4 व्हीलरच, पण कुठली गाडी घेणार? BMW? नाही, BMW मध्ये मेरा घर चला जाएगा. घर आएगा ही नहीं तो चला कैसे जाएगा? मी कोणती घेईल? छोटीवाली घेईल कुठली पण. मला माहिती होतं मॅडम येणार, मग मॅडमना गरम होणार, थंड पाणी पिणार त्या, म्हणून मी आज फ्रीज मध्ये थंड पाणी ठेवलंय, कारण नाहीतर मी नाही ठेवत. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय वेलकम टू माय चॅनल. ओव्हर ऍक्टिंग. तर तिथं माझा भात बनवून झालेला आहे आणि टाइमपास माझा करून झालेला आहे. बघू शकतात, घाम नाही दिसत त्याच्यात. घाम दिसतच नाही. कोणाचा? कष्ट कधी दिसतच नसतात. कष्ट केले तर दिसतील. डोळे का असे करतायत? तडक्याचं भांडे ना जरासं मोठं घ्यायला पाहिजे होतं. कढीपत्ता नेहमी ना तेल छानसा मारलं. कुछ तो बोलो. कढीपत्ता. मिरची कुठं टाकायची? त्या दिवशी अगं मी ना हॉटेलमध्ये कर्ड राईस घेतला ग. मला असं वाटलं की चांगलं बनवतील. काय बनवलेलं त्यांनी? कर्ड राईस म्हणजे कढी भात ना? हा, म्हणजे दह्याचा भात ग. अच्छा, हा. तडका देतात मारून. काय दिलेलं त्याने बाबा, मला तर असं वाटलं ना
म्हणजे मला आपलं घरातलं जेवणच आठवलेलं तेव्हा. तुम्ही ते ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकलंय? आता मी मिक्स करणार त्याला पण मिक्सरच्या भांड्यामध्येच? हे भातामध्ये आता. अच्छा. अभी मी दिखत आहे तेरे करून. हा किती मस्त वास सुटलाय. भारी वास येतो ना फोडणीचा यार. शाणी हा इथं आली लेट. चांगलं लागते म्हणता. आंबट झालंय का? तर झालेलं आहे माझं. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. मग आपलं हे कढी राईस तयार आहे. लागतात ना. मी बनवलंय. तिने बनवलंय. मी झालेली आहे. आजचा दिवसच खराब आहे यार. मग खूप झूम झाला. ताईंची प्लेट तुटली. स्वतः एकटे खायला बसले आहेत. भूक लागली मला माहिती आहे तुला. तू आहे ना, तुला जर खायचं नसेल एक चमचा खाऊन बघ. का? अच्छा हा अच्छा खाऊन बघ. नाव काढशील तू माझं नाव. अरे मला खाऊ तरी द्या. कसं आहे, भारीच बनवलं. आता ना जेवते मी. माझं अर्ध झालं जेवून, म्हणजे स्टार्ट केलंय. तर आता तारक मेहता बघतो आणि थोडंसं जेवून घेतो. कूलर पण लावते. खूप 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 गरम होत आहे. तर ममता आत्ताच घरी गेली झोपायला आणि आता मी पण झोपते. तर तुम्हाला माझा चेहरा जर दिसत असेल तर मी खूप जास्त थकली आहे. कारण दिवसभर बाहेर काम, त्याच्यामध्ये बॅक टू बॅक क्लायंट्स करावे लागतात. 2 क्लायंट्समध्ये जास्त वेळ मिळत नसल्यामुळे पाणी जेवण प्रॉपर होत नाही आहे. गरम होत असल्यामुळे झोप होत नाही आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये दिवसभर काम, त्याच्यानंतर येऊन परत घरातली कामं, प्लस व्हिडिओ शूट करावा लागतो, एडिट करावा लागतो आहे. बऱ्याच गोष्टींची दगदग होते. पण आता काही जास्त दिवस झाले नाही आहेत. 2रा का 3रा दिवस आहे. पण तरी पण मेहनत आहे ती आहेच. तर असो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.